आणि पहा, ऐन दिवाळीच्या दिवशीच माझ्या बहिणीचा सायलीचा झालेला आहे ॲक्सिडेंट. तिच्या हाताला मोठी दुखापत झाली, सर्जरी झाली. आणि देवांश काय, दिवाळी म्हटल्यावर किल्ल्याचं वेड असतं मुलांना. फार छान मुलं किल्ला बनवतात काल्पनिक. आणि माझ्या गैरहजेरीत लेकीने काढलेली दारापुढे रांगोळी. आणि ऐन लक्ष्मीपूजनच्या दिवशी माझ्या गैरहजेरीत माझ्या मुलीने छान अशी केलेली पूजा. फार समाधान वाटलं, मुलांनी जबाबदारी छान पार पाडली याचं. हाय, हॅलो, नमस्कार. ट्विन्स पॉवरमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. आज आहे दीपावलीचा पहिला दिवस. तर दीपावलीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज पहिला दिवा लावतात आपल्या दारी आणि आज वसुबारस आहे. तर छान आज गायवासराची पूजा केली जाते. आपल्या घरात सुखशांती नांदावी आरोग्यासाठी आणि विशेष म्हणजे लहान मुलांच्या आरोग्यासाठी आज वसुबारस म्हणजे गायीची आणि तिच्या वासरांची पूजा केली जाते. आणि छान आज गुळाचा नैवेद्य गाईला दिला जातो. तसेच गवार आणि बाजरीची भाकरी याचा देखील नैवेद्य दिला जातो. तर छान अशी पूजा झालेली आहे आणि आज पहिला दिवा दारी लागलेला आहे. तर सगळ्यांच्या जीवनात असाच आनंद पूजाला सगळ्यांच्या जीवनात निर्माण होऊ देत. म्हणून दीपावलीच्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि आपण घरी देखील अशी गायवासराची पूजा करू शकतो. माझ्याकडे छान अशी मूर्ती होती तर मी त्याची देखील पूजा केलेली आहे. आणि बाहेर पण आपण गोठ्यात किंवा इतरत्र जिथे कुठे गाई वासरू असतं तिथे जाऊन आपण ही पूजा केली तरी चालते. आणि मी तिथे सुद्धा केलेली आहे पूजा. खूप छान वाटतं असं आपण छान पूजा करून आलो की. आणि आज दीपावलीचा पहिलाच दिवस आणि अशी छान पूजा करून इतकं प्रसन्न वाटतं ना. आणि आपली मुलं आपल्याला पाहत असतात, आपल्यासोबत येत असतात, आपलं अनुकरण करत असतात. त्याच्यामुळे सगळं एकदम वातावरणच एकदम छान आनंदमय होऊन जातं. तर चला पुन्हा एकदा सगळ्यांनी गायवासराला नमस्कार करून घ्या. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात, त्यामुळं आजच्या दिवसाला हे विशेष महत्त्व आहे. आणि एकाच वेळी आपण इतक्या साऱ्या देवतांची पूजा केली आहे त्याचं फळसुद्धा आपल्याला तितकंच पटीत मिळतं. आणि कृष्णाला गायी खूप प्रिय होत्या, त्यामुळं आपला बाळकृष्ण जो आहे त्याचीसुद्धा आज पूजा करतात. आणि माता लक्ष्मीची तर छान अशी माझ्याकडे कृष्णाची छान मूर्ती होती, पाहू शकता. तर मी छान सगळी पूजा केलेली आहे. मस्त एकदम प्रसन्न वाटतंय. चला आता पाहूया पुढे काय होतंय. आणि दारात रांगोळी काढली आहे, त्याच्यात पण मुलींनी छान अशी पंती काढलेली आहे. गोपद्म काढलेले आहेत आणि आजच्या दिवशी गोपद्म देखील काढले जातात. आणि दिवाळी म्हटलं की मुलांना शाळेला सुट्टी, तर मग काय किल्ल्याचा मस्त असा किल्ला सगळेजण बनवतातच. तर इथे मस्त असा किल्ला बनवतायत सगळे. आणि किल्ला हा बनवलाच पाहिजे. छान वेगवेगळ्या स्पर्धा असतात किल्ले बनवण्याच्या आणि वेगवेगळे काल्पनिक शिवकालीन किल्ले बनवले जातात. तर इथं सगळ्यांनी मिळून छान असा पार्किंगमध्ये किल्ला बनवलेला आहे. मुलांना किल्ला बनवण्याचा फार वेळ असतं आणि ते असलंच पाहिजे. तर इथं सगळे मिळून छान किल्ला बनवतात. तेवढाच आपला इतिहास जागा होतो. आणि 4-5 दिवस पूर्ण इतिहास मुलं अगदी प्रश्न विचारून सगळं आपल्याकडून जाणून घेतात. आणि त्यांना शिवाजी महाराजांचं काही करायचं म्हटलं ना की फार हुरूप येतं. तर इथं सगळ्यांनी मिळून छान असा किल्ला बनवलेला आहे. आणि याला पारितोषिक सुद्धा आमच्या इथे दिलंच जातं. त्यामुळे मुलं अगदी उत्स्फूर्तपणे छान असा किल्ला बनवतात. त्यांच्या इथं ज्या आयडिया असतात त्यांच्यानुसारच हा किल्ला बनवलेला आहे. तर पहा कसा मस्त किल्ला बनवला आहे. कमेंट थ्रू सांगायला विसरू नका की मुलांनी हा कसा किल्ला बनवलेला आहे. त्यांच्या मनात ज्या ज्या कल्पना सुचतात ना तशाच मांडण्याचा या किल्ल्याद्वारे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला आहे मुलांनी. आणि पहा मस्त असा आपला आता किल्ला तयार होणार आहे. देवटाकी वगैरे, कैदखाना कसा असतो, अशा विविध कल्पना मुलांनी इथे मांडलेल्या आहेत. आणि फायनली कसा आपला किल्ला साकार झाला आहे. पहा मस्त असा किल्ला, पंती लावलेली आहे. अगदी गड किल्ल्यावर तळं असतं तसं. आणि मस्त हॉलमध्ये TV पाहता इथं चाललेला आहे फराळाचा प्रोग्राम. तर छान अशा करंजा बनवून झाल्यात. आणि नेमकं दिवाळीच्या दिवशी सायलीचं झालेलं आहे ॲक्सिडेंट. तर तिच्या हाताला मोठी दुखापत झाली, तिची सर्जरी करावी लागली. त्यामुळे मी हॉस्पिटललाच होते. तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी माझ्या मुलीनेच घरी छान अशी लक्ष्मी मातेची आपली पूजा केलेली आहे. दाखवते ती तुम्हाला तिने कशी पूजा केली. तिला जसं जमेल तसं सामान आणून तिने छान अशी पूजा केलेली आहे. आणि मुलांनी पूजा केली की आपल्याला पण फार आनंद होतो. तर पहा खूप सुरेख अशी तिने मांडलेली आहे पूजा. जसं आपण करतो ते मुलं आपलं पाहत असतात आणि त्याच पद्धतीत अशी छान अशी पूजा केलेली आहे. मला तर खूप आनंद झाला की माझ्या गैरहजेरीत मुलांकडे कशी अशी जबाबदारी पडते ना की आपण नाही आहे आणि मुलांनी छान केलं आहे.
तर आपल्याला म्हणजे खूपच आनंद होतो. तर मी माझ्या बहिणीकडेच होते हॉस्पिटलमध्ये, तर माझ्या मुलीने खूप छान अशी पूजा केली आणि त्यात मला खूप समाधान वाटलं की चला आपल्या गैरहजेरीत मुलं छान असं कुठली जबाबदारी छान पार पाडू शकतात. तर सगळ्यांनी लक्ष्मी मातेला नमस्कार करून घ्या आणि सर्व दुःख सगळ्यांची दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करा. तर इथे आता पुढे पहा, आमच्या शेजारी एका दीदीचं बाळ होतं, त्याचा बड्डे होता नेमका वसुबारसच्या दिवशी. तर त्या बाळाचं थोडंसं फोटोशूट आणि छान असा व्हिडिओ आम्ही केलेला आहे. तर बाळ इथं थोडं रडतच होतं. त्याने काय आम्हाला हॅपी दिवाळी काय रडतोय म्हणून लिहून दिलेलं नाही, तरी पण सगळ्यांना हॅपी दिवाळी आणि छान वसुबारस फटाके अशी दिवाळीची थीम करून आम्ही छान त्याचं फोटोशूट केलेलं आहे. बाळाने काय हातात वगैरे फुलांच्या माळा घालून दिलेल्या नाहीतच, तरीसुद्धा पहा किती छान बाळाचे फोटो मी टाकतेच एक दोन. खूप सुंदर. नंतर त्याने तो शांत झाल्यावर आम्ही फोटो काढले त्याचे. वसुबारसच्या दिवशीच बाळ 1 महिन्याचं झालं होतं, त्याच्यामुळे आम्ही वसुबारस म्हणजे दिवाळीची हीच थीम निवडली आणि छान असं त्याचं फोटोशूट केलं. आणि बाळ खूपच वळवळ करत होतं, चुळबुळ बघू शकताय तुम्ही. आणि देवांश आमचा खूप हॅपी झालेला आहे कारण त्याने काल्पनिक किल्ला केला होता आणि त्याला पारितोषिकसुद्धा मिळालेलं आहे. पाहू शकता मुलाशी हॅपी होतात आणि मस्त. तर असा होता आजचा आपला थोडक्यातला व्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.